मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाउंडेशन यांचा मी कृतज्ञ आहे. त्यांनी मला ती संधी दिलेली आहे. सर्वांना मैत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मैत्र जीवाचे असं एक पुस्तक आहे. संपादन अरुण शेवते, ऋतुरंग प्रकाशन. त्याच्यामध्ये 20 लेख आहेत मैत्रीविषयी. त्यापैकी एक लेख आहे कविता. लेखिका आहे डॉक्टर विजया राजाध्यक्ष. संपूर्ण लेख नाही वाचन करता येणार कारण वेळेस मर्यादा दिलेली आहे. त्यातला काही संक्षिप्त उतारा मी वाचतो. मला कोणी विचारलं की तुमच्या जिवलग मैत्रिणीचं नाव काय, तर मी क्षणाचाही विचार न करता उत्तर देईन कविता. पुढचा प्रश्न कदाचित तिचे आडनाव काय हा असेल. या प्रश्नाला मात्र चटकन उत्तर देता येणार नाही, कारण तिला एकच एक आडनाव नाही. माझ्या आवडत्या कवींची आडनावे तीच माझ्या या मैत्रिणीचीही आडनावे. या आडनावांची गणती करणे कठीण, कारण आयुष्याच्या वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या कवींनी भुरळ घातली. त्यांच्या कवितांनी आयुष्यभर साथ दिली, आधार दिला. त्या कविता या माझ्या अस्तित्वाचाच एक अंश झाल्या. इतका निखळ अम्लान स्नेह एखाद्या अत्यंत निकट मानवी नातेसंबंधातून तरी निर्माण होऊ शकतो का, मला शंका आहे. मानवी नातेसंबंधात चढ उतार असतात, फेरबदल असतात. जवळ येण्यातला आनंद असतो, तसे दूर होण्यातले दुःखही असते. एक प्रकारची अनिश्चितताही असते. हे सगळे ठाऊक असूनही आपण मानवी नातेसंबंधात गुंततो हे खरेच, पण त्या गुंतवण्यासाठी हवे असलेले बळ अखेर कविताच देते. ती सोबत असते म्हणून सगळे निभावते. कवितेने मला बालपणापासूनच अबोल सोबत केली. आठवणीतल्या कवितामधल्या अनेक कविता मला अजूनही तोंडपाठ आहेत. साध्या भाबड्या कविता. त्यांच्यात कानांना आकर्षित करून घेणारी एक लय होती. या चालीवर म्हणताना आनंद वाटायचा. त्यावेळी काहीतरी उलगडत असल्याची भावना संदिग्ध होती. आता त्या कविता पुन्हा वाचताना मात्र त्यांनी जे दिले ते स्पष्टपणे जाणवते. त्यांनी जीवनदृष्टीच्या जडणघडणीत मार्गदर्शन केलं हे तर खरंच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कवितेवर प्रेम करायला शिकवलं. त्या काळात या कविता भेटल्या नसत्या तर पुढे त्यांच्याशी आणि अन्य कवितांशी मैत्री कशी झाली असती. बालपण संपले, शालेय शिक्षणही संपत आले. त्या सुमारास मला कवितेच्या रूपाने आणखी 2 मैत्रिणी भेटल्या. तांब्यांची कविता आणि कुसुमाग्रजांची विशाखामधील कविता. या दोघींनी मला झपाटलेच. तांब्यांच्या कित्येक कविता मी स्वतःशीच गुणगुणत असे. त्यांनी मला अंतर दिले नाही किंवा मी त्यांना. विशाखाची धुंदी तर विलक्षणच होती. त्या सर्व कविताच वेधक, मनावर मोहिनी टाकणाऱ्या होत्या. त्या आपोआप मनावर कोरल्या गेल्या आणि त्यांनी मनाचं वेरूळ बनविले. ती लेणी अजून तिथे जशीच्या तशी उभी आहे. जेव्हा जेव्हा आयुष्यात निकराचे प्रसंग आले, त्यांच्याशी मुकाबला करण्याची ताकद वाढवावीशी वाटली, तेव्हा तेव्हा क्रांतीचा जय जयकार कविता माझ्या मनात जागी झाली. मनाला उभारी आली. जिवलग स्नेही याहून वेगळं काय करतो. कवितेच्या प्रेमाने झपाटलेला प्रवास पुढे चालूच राहिला. त्या प्रवासात लगतच्या वळणावर नवे कवी किती भेटले. जेव्हा जेव्हा मनावर आभुले येतात तेव्हा तेव्हा मी बोरकरांची जपानी रमलाची रात ही कविता वाचते किंवा मनातल्या मनात जागवते. कान डोळे तृप्त होतात, अवघी गात्रेत रसावतात. बोरकरांची कविता जवळ आली ती कायमची. गीतारमधल्या कविता तर अजून मनात रुंजी घालतात. किती मैफली त्या कवितांनी रंगविल्या असतील. त्या इंज दिनांचा असर सरेना, विसरू म्हणता विसरेना अशी स्थिती अजूनही आहे. बोरकरांच्या आजूबाजूला होते विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, इंदिरा, उशी रेगे, नाग देशपांडे यांच्यासारखे कवी. 1950 ते 60 या दशकात या सर्वांचीच कविता वेगळी वळणे घेत होती.
कोल्हापूरच्या साहित्यिक मित्रांच्या सहवासातले दिवस या कवितांनी अधिक समृद्ध केले. कवितेने आम्हाला सर्वांना अधिक निकट आणलं, आमचा स्नेह अधिक आर्द्र केला. या कवी समूहात आणखीही काही कवी होतेच, पण सगळ्याच कवींच्या केंद्रस्थानी होते मर्ढेकर. मर्ढेकरांच्या कवितेवर आम्ही कधी चर्चा केली नाही. मला वाटतं की ती कविता एखाद्या वडीलधाऱ्या अनुयती स्नेहाप्रमाणे मला पुष्कळ काही सांगत होती, एक नवीन जीवनदृष्टी देत होती. मी पुन्हा पुन्हा म्हटल्याप्रमाणे तिचे हे देणे अजून संपलेले नाही. माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर मला त्या कवितेने वेगवेगळे वेध सांगितले. मी त्या कवितेच्या आधाराने अजून वाट चालते आहे. ती तिनेच दुखवलेली वाट आणि हीच माझी वाट होती हा तिनेच दिलेला प्रत्यय. या ओळीवरून आठवली ती अनिलांची कविता. तिनेही मर्ढेकरांच्या कवितेसारखीच जन्मभर साथ दिली आहे. मन उदास असले की अनिलांची एखादी दशपदी माझ्या कानात बोलू लागते. कधी जीव लागत नाही. कधी वळणे घेत आपण जिथे पोचसायचो तिथे पोचलो का असा प्रश्न पडतो. या सगळ्या मूड्समध्ये अनिलांची कविता मला धीर देते, मार्ग दाखवते. ती हातात असली की मन मोकळे करण्यासाठी आणखी कुठे जावेसेच वाटत नाही. गेली 40 वर्षे ही काव्ययात्रा चालू आहे. त्या यात्रेत मर्ढेकर रेग्यानंतरचे आणि आज तागायतचे अनेक कवी सोबत करीत आहेत. ही सोबत मानवी स्नेहाप्रमाणे वंचक नाही, आक्रमक नाही. मला स्वतंत्र ठेवून ही सोबतीण माझ्या अवतीभोवती वावरते आहे. साथ घातली तर जवळ येते, नाहीतर ती दूर राहते. ती तिथे नेहमी आहे हे मला मनोमन ठाऊक असतं. तिच्याशी पुन्हा पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याची गरज नसते. अन्य कोणतेही उपचारही तिला नको असतात. निखळ मैत्रीतून एखादे कर्मकांड निर्माण करणं तिला मानवत नाही. ही आहे विशुद्ध मुक्त मैत्री. म्हणूनच तशी मैत्री देणारी माझी एकमेव जिवलग मैत्रीण कविता आहे असं वारंवार वाटतं. धन्यवाद.